फर्स्ट व्ह्यू ऑफ तुंगी. तर आता हा आधी करून घे स्वतःला सेट करून घे. तर आता आपण आलेलो आहे टॉपला, तुंगी फोर्टच्या टॉपला आहोत. तुंगी फोर्टच्या टॉपला आल्यानंतर इथे मी जसं सांगितलं की तुंगी फोर्टला असं टॉपला जास्त काही नाहीये, फक्त एक टेहळणी बुरुज आहे, बाकी काही नाही. आणि एक पाण्याची टाकी आहे तिथे रस्त्यामध्ये, तुम्हाला दिसली असेल. मेन ह्याचा फक्त उपयोग इथे परिसरावरती बघा, तुम्ही इथं बघितला ना, काय मस्त परिसर दिसतो बघा, काय काय एकदम छान दिसतंय बघा. त्याच्यासाठी तुम्हाला आधी उठावं लागेल, असं झोपून तुम्हाला दिसणार नाही, ते उठावं लागेल त्याच्यासाठी. काहीच दिसत नसतं. हा, तर हा पूर्ण परिसरावर लक्ष इथून ठेवता येते. आता AQI खराब आहे म्हणून तुम्हाला काही दिसत नाही, पण ते AQI म्हणजे काय साहेब? एअर क्वालिटी इंडेक्स म्हणजे काय होतं त्याच्याने? ते आपल्याला विज्ञानाचा क्लास लावा मग तुम्हाला कळलं. गावाकडे आल्यावर AQI चांगला असायला पाहिजे. आता ते कसं आहे, मुंबई इथंच आहे ना, ते मुंबईमधनं दूरबीर येऊन सगळं इकडं खराब झालेलं आहे. ते मराठीमध्ये काही पण सांगताय तुम्ही आम्हाला. अहो, तिथपर्यंत दूर पण घेतला असतं. रस्त्याची कामं चालली आहेत, तिथं लोकांनी वन वे पेटवले, त्याच्यानंतर इथं विला बनतायत, सगळं बनतायत. तिथं बघा आता लाईनी तिथंच बघितलं तर 3-4 ठिकाणी दूर निघाले. हे बघ किती मी मोजतो, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 ठिकाणी, 11 12. म्हणजे घरच्या हो आम्ही घरी चुली बांधतो, चुली बरं चालवतो. ठीक आहे, आपण त्या विषयावरती चला, येऊया. तुम्ही सांगा, आता पुढचं सांगा. LPG शॉर्टेज आहे की नाही? हा, मग म्हणून चुली चालवतो आम्ही. हा, मग आता मग AQI खराब आहे ना त्याच्यामुळे. रिया, तू इकडे बस. मग आता इथून बघू रिया, बस. इथून कोथळीगड दिसतोय तुम्हाला. हा बघा इथं कोथळीगड, आपण गेलो होतो कोथळीगडला. ओके, कधी पहिला कोणत्या तो घरी. आमचा पहिलाच ट्रेन. नोव्हेंबर महिन्यात आपण कोथळीगडला आमचा गेलो पहिलाच होतो. trip होता बाहेर. नोव्हेंबर 2024 साली. ओके, त्याच्यानंतर मागे इथं पदरगड दिसतोय तुम्हाला. ओके ओके. पदरगडला मी एकटाच गेलो होतो 26 जानेवारीला. आम्हाला का नव्हतं तेव्हा? तुम्हाला बोलवलं होतं, तुम्हाला यायचं नव्हतं. इझी ट्रेकला ही आलंच तुमच्याबरोबर कोणी नव्हतं ना तिथं ते काय. हे घे रे, कुठला पदरगडा दाखव बरं. हा बघा, हा पदरगड आहे. दिसत नाही याच्यात. हा पदरगड आहे. हो, पवनचक्क्या कोणत्या गडावरती आहे? पवनचक्क्या गडावर नाही आहेत, ते भीमाशंकरवर आहेत. अच्छा, तो पाठीमागचा डोंगर भीमाशंकर आहे. हा? ओके ओके ओके. मग इथून आपण भीमाशंकरला जाऊ शकतो का? जाऊ शकतो बिंदास. असा झुलता पूल आहे. मग कधी घेऊन जाल आम्हाला? चला पावसाळ्यात. मग तुझ्या इथं भीमाशंकरला जाण्यासाठी 1-2 वाट आहे तिथून, गणेश घाट आणि शिडीची घाट. गणेश घाट खूप सोपा आहे, बाकी 6 जण आपण शिडीच्या घाटाने जाऊ, जो अवघड आहे. ठीक आहे. हा, तो झुलता पूल वगैरे शिडीच्या घाटावर आहे. काय म्हणणं आहे आपलं? चालेल चालेल, तसं काय नाही. ऐक ना, मी काय म्हणतो, बरं नसते नको. मी तुझ्या गावाच्या रस्त्यात. बरं मी काय म्हणतो, ऐक, हा बोल ना. आपण जर जेवणाचं हे देऊ शकतो का तिथे ऑर्डर? हे नमस्कार, मी मयुरेश मांजरे, वेलकम टू ट्रॅव्हल विथ मयुरेश. आणि आम्ही आज आलेलो आहे तुंगी फोर्टला, सीझन 3 फोर्ट 6 तुंगी फोर्ट. तर चला बघूया तुंगी फोर्ट हा आहे. ॲक्च्युली आज ह्या महिन्यामध्ये टोटल 8 फोर्ट जायला पाहिजे होते. मी आय एम रनिंग लिटिल बिट बिहाइंड, पण चला कव्हर करूया तुंगी फोर्ट. सो लेट्स स्टार्ट तुंगी फोर्ट. बोला. हॅलो, तर आम्ही आता निघालो आहे फोर्ट ट्रेकिंगला. सकाळीचे 6:15 वाजलेत. 1 तास ट्रॅव्हल करून आम्ही आता इथे कर्जतला थांबलोय. आपण चाललोय तुंगी किल्ल्याला. तर बरेच जण इथे कन्फ्यूज होतात, तुंगी किल्ला आणि किल्ले तुंग कठीणगड. किल्ले तुंग हा लोणावळ्याजवळ आहे आणि आपण चाललो आहे कर्जत जवळच्या तुंगी किल्ल्यावरती, जो पदरगडच्या अलीकडे आहे. डोंगरपाडा गाव आहे, त्या डोंगरपाडा गाव हे त्याचं बेस विलेज आहे, तिथे आपण चाललेलो आहे. एकदा का कर्जत मुरबाड रस्ता पकडला की कशेळे नावाचं गाव आहे, तर तिथून तुम्हाला आतमध्ये जायचं आहे आणि मग तिथून तुम्हाला डोंगरपाडा गाव लागेल. त्या डोंगरपाडा गावाच्या थोडंसं पुढे जायचं जिथपर्यंत रस्ता आहे आणि तिथे चांगल्या ठिकाणी थांबवा. 7:30 वाजलेत आणि आम्ही डोंगरपाड्याच्या पुढे आलेलो आहे. आता गाडी पुढे आणली आम्ही डोंगरपाड्याच्या खूप पुढे. पण आता पुढे एकदम जरा आहे, दिसतोय रस्ता दिसतोय पुढे, पण खूप चढ आहे, माहित नाही पुढे गाडी कशी जाईल वगैरे, म्हणून मग आम्ही गाड्या इथेच पार्क केलेल्या आहेत. डोंगरपाडा सोडल्यानंतर थोडंसं पुढे येऊन गाड्या पार्क केलेल्या आहेत आणि आता पुढे चाललोय. तर आमचा डिसिजन बरोबर निघाला आहे. रस्ता पुढे खूपच खराब आहे, इथून आपल्या गाड्या तर येणं शक्य नाही. बाईक्स येऊ शकतात ऑफ रोडिंग करत, किंवा थार वगैरे असेल तर ती तुम्ही पुढे नेऊ शकतात. 2 टप्पे आहेत, डोंगरपाडा ते तुंगी विलेज आणि मग तुंगीच्या पुढे खरा किल्ला ट्रेकिंग आहे.
20-25 मिनटं झाले चढतोय. खूप हळूहळू चाललोय आम्ही. मध्ये 10 मिनटं आम्हाला थांबायला लागलं कारण की ते नितीन प्रथमेश मस्त त्यांचा वेळ घेत होते. पण करत होते. त्यांना मी नेहमी अवघड ट्रेकला जातो म्हणून माझ्याबरोबर येत नाहीत आणि आज एवढ्या सोप्या ट्रेकला आणलंय तर स्वतः अवघड करून ठेवतायत. कुठून तरी ऑफ रोडिंग वगैरे करतायत आणि मधूनच ते कुठेतरी चढतायत दगडांवरतून. रे तिकडे ना. मग बाबांनी बोललं की आम्ही आता तुला कोणत्या गडला बोलला? तुंगी. अरे हे आता नाही तू बोलला की आता कुठेतरी तू मला ढाकबहिरी. हा आता मग नंतर बाबांनी बोललं की आता तुम्हाला ढाकबहिरीलाच घेऊन जाणार कारण तिकडं खूप ऍडव्हेंचर आहे त्यांना करायला होईल. काय तुळशी कुठे आहे तिथे? ते बघ तेच आहे तुंगी. ते बघ छोटंच आहे. ते बघ आलो आपण. तुंगी हा बघा तुंगी फोर्ट इथे वरती दिसतोय. आता सध्या झाड आहेत त्याच्यामुळे दिसत नाहीये. तर जवळपास आम्ही खूप हळूहळू चाललेलो आहे. जवळपास 1 तास चालल्यावरती आपण तुंगी गावाजवळ येतो. हे बघा हे ते तुंगी मागे घरं दिसतील तुम्हाला. तर खूप सारे बैल पण आहेत. गाई आणि बैल आहेत. तर उजवीकडचा रस्ता पकडत चालायचं. उजवीकडचा पकडायचा. इथून गावात आल्यावरती तुम्हाला बरेचसे पायवाट म्हणजे असे रस्ते दिसतील तुम्हाला. तर उजवीकडच्या बाजूला जायचं. आणि इथं एक पण मच्छर नाही. नाहीतर मग गावात कोणाला तरी विचार. हे बघ ध्रुवी पण चालली आहे मस्त. तुंगी गाव सोडल्यानंतर फक्त अर्ध्या तासात आपण वरती पोचतो. पण गावामध्ये मी म्हणेन की तुम्ही विचारा कारण की बऱ्याच पायवाटा आहेत तर त्याच्यामुळे कुठली पायवाट घ्यायची आणि कुठून वर जायचं ह्याच्यामध्ये थोडीशी गफलत होऊ शकते. मी स्वतः रस्ता चुकलो होतो आणि मी कुठून तरी भलत्याच रस्त्याने वर आलो. आणि हा शेवटचा टप्पा आहे. टेहळणी बुरुज बोलतात ह्याला, जिथून पूर्ण परिसर आपल्याला दिसतो. दिस इज द एंड ऑफ द ट्रेक. ओके सो 1.5 तासानंतर आम्ही पोहोचलेलो आहे एकदम टॉपला तुंगी फोर्टच्या. अशी एकदम इथे छोटीशी जागा आहे बसायला. तिथे आम्ही बसलेलो आहे सगळे. अजून 4 जण आमचे यायचे. ते अजून ॲडव्हेंचर करतात मला वाटतं कुठेतरी, काय माहित नाही. मी पण खतरनाक ॲडव्हेंचर करून आलेलो आहे. अरे ते रस्ता चुकला. स्पायडरमॅन बनला होता स्पायडरमॅन. अरे नाही ते थोडंसं असं माझ्यासारखं काही करू नका. असं काही करू नका. नीट या. आवाजात मस्त बसलोय शांतपणे. हवाही सुटली इथे वरती टॉपला. उन्हाळा पण आहे. 9:30 वाजलेत तर त्याच्यामुळे निवांत आहोत. एन्जॉय करतोय. अजून 4 जण यायची वाट बघतोय. जसे ते येईल की तसं आम्ही लगेच निघणार. त्यांना इथे बसून नाही घेणार. तिथे किल्ल्यावरती असं बघण्यासारखं असं काही नाही आहे. फक्त एक टेहळणी बुरुजच आहे. हा बुरुज आहे मला वाटतं जिथे आम्ही आता उभे आहोत. त्याच्यावरून फक्त ह्या परिसरावर लक्ष वगैरे ठेवण्यासाठी म्हणून इथे मला वाटतं थोडेफार सैनिक वगैरे असतील आणि ते कोथळीगडला आणि ते पदरगडला इशारे देत असतील जर का एखादा शत्रू वगैरे किंवा काही मूवमेंट वगैरे होत असेल तर. आणि इथे एक छोटीशी पाण्याची टाकी आहे पुढे, तर ती दाखवतो तुम्हाला. तर ही बघा ही पाण्याची टाकी आहे. ह्या पाण्याच्या टाकीचाच एवढा पार्ट आहे आणि बाकी काय नाही आहे. बाकी इथे पायथ्याला एक इथे तुम्हाला दाखवतो तुंगी गाव आहे बस. म्हणजे किल्ला असा काही मोठा किल्ला नाही आहे. फक्त एक टेहळणीसाठीचा बुरुज आहे इथे. चला आमचा ट्रेक संपलेला आहे आणि आम्ही आता निघालेलो आहे. बाकीचे प्रथमेशच्या गाडीत आहेत. मजा आली खूप. फक्त पाणी संपलं थोडंसं वरती. म्हणजे एक ग्रुप पुढे आला त्यांच्याकडे पाणी आणि मागच्या ग्रुपमध्ये पाणी नव्हतं तर असे तडफडत वगैरे आले तसं आम्ही ऐकलंय.